मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसलेला आहे। सभागृहात गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे परिसरात आलेले आहेत आणि इथं ते माध्यमांना माहिती देणार आहेत आणि संबोधित करणार आहेत। नेमकं उद्धव ठाकरे या ठिकाणी काय बोलतायत, शिवसेनेची सत्ता मुंबईत स्थापन झाल्यानंतर ते आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत, अनिल देसाई आहेत, रामदास कदम आहेत, सोबतच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील इथं दिसतायत। आदित्य ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी आहेत। आजच मुंबईच्या महापौरपदी महाडेश्वर यांची नियुक्ती झाली। त्यांच्या सोबत आता त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं जातंय। सोबतच उपमहापौर पद देखील शिवसेनेच्या पारड्यात पडलेला आहे। त्यानंतर खरं तर शिवसेनेसाठी आजचा दिवस हा खूप मोठा आहे आणि तोच विजय साजरा करण्यासाठी, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आज शिवसेनेतर्फे भव्य रॅली काढण्यात आलेली होती। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभागृहात दाखल झाले, पालिकेत दाखल झाले। सगळ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं, सगळ्यांचे धन्यवाद मानले आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी बोलणार आहेत आणि माध्यमांना ते या संपूर्ण निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये नेमकं काय काय झालं, भाजपबद्दलची शिवसेनेची नेमकी भूमिका काय होती, काय आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेली वक्तव्य, या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलतात ते आता बघावं लागेल। सर्वांच्या साक्षीने महापौरच नाही तर उपमहापौर सुद्धा शिवसेनेचे झालेले आहेत। मी 2 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये गेलो होतो आणि ठाणेकरांना धन्यवाद दिले होते। तसेच आज मी 6 मुंबईकरांना आणि तुम्हाला सर्वांना, शिवसैनिकांना ज्याने अहोरात्र मेहनत केली आणि हा विजय खेचून आणला। लढाई कशी होती, कोणाशी होती हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण कोणत्याही आमिषाला बळी न पडता समोर प्रचंड साधन संपत्ती, सत्ता सगळं काही होतं, पण त्या सर्वांशी शिवसेना पोलिसांचा साधा शिवसैनिक लढला। एका बाजूला ही सगळी शक्ती ताकद असताना आज देखील साध्या शिवसैनिकाच्या आणि मराठी माणसाच्या मनगटामध्ये किती जोर आहे तो तुम्ही दाखवून दिला। सलग 5दा मुंबईकरांनी आपल्याला मुंबईचं भवितव्य घडवण्यासाठी महापालिका आपल्या ताब्यात दिलेली आहे आणि मला असं वाटतं की केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये असं उदाहरण क्वचित असेल की सातत्याने एका पक्षाकडे किंबहुना सलग 5दा एक पक्ष हा नंबर 1चा पक्ष म्हणून निवडून देतात। हा विषयाचा तुम्ही अहोरात्रीची मेहनत करत आहात, सेवा करत आहात, मुंबईचं रक्षण करत आहात। मला तरी आज तुमचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत। ही निष्ठा आहे, प्रेम आणि ही ताकद अशीच कायम ठेवा आणि मग तुम्ही जी काय गोष्ट आहे का मुंबईची आपण केवळ घोषणा देणारे नव्हे तर त्या देणाऱ्या घोषणा सार्थ ठरवणारे आहोत हे तुम्ही सिद्ध केलेले आहात। म्हणून मी तुम्हाला खरंच मनापासून जय हिंद, जय महाराष्ट्र।
तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांचे आभार मानलेले आहेत. सलग 5व्यांदा शिवसेनेवरती विश्वास दाखवत मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात सत्ता दिलेली आहे. विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी विराजमान झालेले आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते फक्त घोषणा देत नाहीत, तर दिलेली घोषणा खरी करण्यात ते धन्यता मानतात, असंही एक सूचक वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. सकाळी शक्ती प्रदर्शन रॅलीच्या माध्यमातून दुपारच्या वेळेस महापौर उपमहापौर पदाची निवड आणि त्यानंतर माध्यमांसह मुंबईकरांशी साधलेला संवाद, हे उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधलेला आहे.